श्रावण महिन्याच्या प्रथम दिनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मानस असून यासाठी मंदिरासह परिसरातील विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे। श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या विकासासाठी 6 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 2 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे आणि देवस्थान समितीच्या माध्यमातून 68 लिंगांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे। तसेच प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 21 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 7 कोटींची कामे सुरू आहेत। धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून तलावाचा विकास करून संपूर्ण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न आहे। नगरसेवक किसन भाऊ जाधव यांच्या प्रयत्नातून रेवणसिद्धेश्वर मंदिरातील गाभारा, शिखर आणि आवारातील फरशीकरणाचे काम पूर्ण झाले असून मंदिर परिसरातील उर्वरित विकास कामेही पूर्णत्वास नेऊन रेवणसिद्धेश्वर मंदिर, प्राणी संग्रहालय आणि धर्मवीर संभाजी तलाव असा एकात्मिक पर्यटन परिसर विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे। यावेळी आयुक्त सचिन ओंबासे, धर्मराज काडादी, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पोन्नम, शिवराजदादा गायकवाड यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रेवणसिद्धेश्वर नगरातील पुरुष, महिला भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते।